नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच मस्त असा नाश्ता बनवूया। तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे। तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करून तिने इथे बेसन मोजून घेतलं तरी चालेल। आता हे बेसन चाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातल्या ज्या गुठळ्या असतील त्या निघून जातील। तर इथे सगळं बेसन मी चाळून घेतलं आहे। आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। इथे मी बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला एकदा फिरवून तो इथे घेतला तरी चालेल। यानंतर यामध्ये 1 कप दही घालायचं आहे। आता इथे मी हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे। यानंतर इथे मी अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे। तुम्ही हिरवी मिरची आणि आल्याची एकत्र पेस्ट करून घेतली तरी चालेल। यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घालते। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। साखर इथे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। यानंतर इथे पाव चमचा हळद घालायची आहे, रंग छान येईल रेसिपीला। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे दह्याच्या कपामध्येच मी 1 कप पाणी घेतलं आहे। तर हे पाणी थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करत जायचं आहे। तर इथे आपल्याला साधारण 1 कप पाणी लागणार आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून टाकायच्या आहेत आणि असं मिक्स करायचं आहे। तर हे आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि पातळही नको आहे। तर इथे पहा अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घेतलं आहे। तर इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं। मला इथे पहा मी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं साधारण 2 चमचे इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे 15 मिनटं असं झाकून ठेवूया, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करूया। तर फोडणीसाठी इथे तडका पॅन मी गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। मी इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या इथे अशा लांब चिरून घालायच्या आहेत। आता हिरवी मिरची आपण तेलावरती परतून घेऊया। हिरवी मिरची 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता यामध्येच अर्धा चमचा मी साखर घालते आहे आणि पाव चमचा मी इथे मीठ घालते यामध्ये। आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे आता पाण्याला उकळी आले, गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे। आता इथे मी 1 केक टीन घेतला आहे, याला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे। तर आज आपण ढोकळा बनवतो आहे, अगदी झटपट 15 मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट ढोकळा आज आपण बनवणार आहोत। अशा केक टीनऐवजी तुम्ही एखादं ताटसुद्धा घेऊ शकता। आता हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे पहा आधीपेक्षा थोडंसं आणखी घट्ट झालं आहे, तर इथे थोडं आणखी पाणी घालावं लागेल। तर इथे मी आणखी 2 चमचे यामध्ये पाणी घातलं, मिक्स करून घेऊया। तर हे पीठ आपल्याला असं हवं आहे, पाहू शकता। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। यामुळे आपला ढोकळा छान आतपर्यंत सॉफ्ट होईल। इथे आता मी एक विस्कर घेतला आहे, याने हे पीठ आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे पीठ छान हलकं फुलकं होईल आणि आपला ढोकळासुद्धा छान जाळीदार होईल। तर याचा रंग बदलेपर्यंत
आणि हे पीठ छान हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता छान असं हलकं झालं आहे पीठ। आता यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि यावरती आता थोडंसं पाणी घालूया इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। मिक्स करून घेऊया इनो। इनो मिक्स केला की लगेचच आपल्याला हे पीठ भांड्यात काढून वाफवायला ठेवायचं आहे। तर यासाठी आधीच मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। तर इथे पहा जो आपण केक टीन ग्रीस करून ठेवला होता त्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे, अर्धाच भरून घ्यायचं आहे। यानंतर मी दुसरी एक प्लेट घेतली, यामध्ये सुद्धा मी उरलेलं पीठ काढून घेते। आता हे आपण वाफवून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं, यामध्ये मी एक स्टँड ठेवला आहे। तुम्ही एखादी प्लेटसुद्धा उलटी करून ठेवू शकता। यामध्ये हे भांडं ठेवून झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर इथे लक्षात ठेवा आपल्याला गरम पाण्यामध्येच हे भांडं ठेवायचं आहे, यासाठी आधीच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवा। तर इथे आता 10 ते 12 मिनटं झाले आहेत, आपण पाहूया। तर हा ढोकळा आता छान फुगलाय पहा, छान वर आलाय। तर इथे आता मी सुरी इन्सर्ट करून पाहते, पहा अगदी क्लीन आले दोन्ही बाजूने, म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत छान शिजला गेलाय। आता आपण हा थंड करून घेऊया। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्याची मस्त अशी चटणी बनवूया। तर यासाठी इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे, याच्या देठासकट इथे कोथिंबीर घेतली आहे। यानंतर थोडंसं आलं यामध्ये घालायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्या। यानंतर अर्धा चमचा यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता जो आपण ढोकळा वाफवून घेतला आहे त्यातलेच यामध्ये मी 2 ते 3 पीस घालते आणि आता पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर चटणी इथे मी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता किती मस्त रंग आलाय चटणीला। तर इथे आता चटणी काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। तर ही अशी मस्त अशी आपली ढोकळ्याबरोबर खाण्याची चटणी तयार आहे। ढोकळ्याबरोबर ही खूपच छान लागते। तर आता आपण ढोकळा तयार झाला आहे तो आपण काढून घेऊया। तर इथे आता पूर्ण थंड करून घेतला आपण ढोकळा आणि आपली फोडणीसुद्धा थंड झाली आहे। तर आता आपण आधी याच्या कडा सोडून घेऊया। थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे, नाहीतर ढोकळा तुटू शकतो। तर आता प्लेटमध्ये मी हे भांडं उलटं करून घेते आणि पहा अगदी अलगद हा ढोकळा निघून येतो। आता हा आपल्याला असा उलटाच ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये किती मस्त जाळी आली आहे। असा उलटा ठेवूनच याच्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे, म्हणजे ती आतपर्यंत जाते। आता जी आपण फोडणी तयार केली आहे ती यावरती पसरवूया। तुम्ही जवळून पाहू शकता अगदी मस्त जाळीदार ढोकळा आपला तयार झाला आहे। अगदी साधी सोपी अशी ही ढोकळ्याची रेसिपी आहे। आता यावरती मी फोडणी घालते। या फोडणीमुळे आपला ढोकळा आतपर्यंत छान ओलसर होईल, अजिबात ड्राय होणार नाही। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर यावरती पसरवते आणि आता असाच हा 5 मिनटं ठेवून द्यायचा आहे, म्हणजे सगळं जे आपण यामध्ये फोडणी घातली आहे ती ढोकळा ॲब्झॉर्ब करेल। आणि 5 मिनटानंतर आपण याचे पीसेस कट करून घेऊया। तर इथे तुम्हाला पाहूनच कळत असेल की हा ढोकळा किती सॉफ्ट आहे। खायची इच्छा झाली की अगदी 15 मिनटामध्ये तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता। तर इथे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। पाहू शकता किती मस्त जाळी आली ढोकळ्याला। अगदी मार्केटसारखा ढोकळा या रेसिपीने तयार होतो। अगदी स्पॉन्जी झालाय आणि आतपर्यंत अगदी जाळीदार आणि सॉफ्ट झालाय।
तर इथे पहा, नक्की करून पहा अशा प्रकारचा ढोकळा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।